काल केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे की बाबासाहेबांना सर्वाधिक त्रास हा म्हणजे गोपालना नाही तर काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी दिला. 2 वेळा पराभव केला. ज्यावेळेस विधी व न्याय खाते मंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांना त्रास देण्यात आला आणि कालांतराने त्रास तो किरण रिजिजू यांना इतिहासाची पानं चाळताच येत नाही, वाचताच येत नाही असं माझं मत. बंगालमधनं निवडून आलेले अटल बिहारी आपले बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर आले, फाळणी झाली आणि भारताचा ज्या भागातनं बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला, पूर्व पाकिस्तानमध्ये गेला, ज्याला आत्ताचा बांगलादेश म्हणतात. बाबासाहेब यांचं सदस्यत्व गेलं. त्या संविधान सभेवरती बाबासाहेब आलेच पाहिजे ही काँग्रेसची धारणा होती आणि म्हणून परत एकदा नेहरू आणि गांधींनी निर्णय घेतला आणि मुंबईतून बाबासाहेबांना संविधान सभेवर पाठवलं. त्याच संविधान सभेवरती काँग्रेसची पूर्ण मेजॉरिटी होती, 90% सदस्य काँग्रेसचे होते. त्या संविधान सभेमध्ये ठराव पारित करून त्या संविधान सभेमध्ये ड्राफ्टिंग कमिटी संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टाकली. मतभेद हे राजकारणात होतच राहतात. आधी कोणी नाही म्हणालं तरी नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे मतभेद होते, पण पॉझिटिव्ह आणि हेल्दी मतभेद होते. म्हणजे वल्लभभाई पटेलांची जेव्हा आम्ही पत्र वाचतो नेहरूंना लिहिलेली आणि नेहरूंचे वल्लभभाई पटेलांना त्यांची प्रगल्भता, त्यांचं ज्ञान, त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम हे सगळं त्याच्यात दिसतं. न वाचता काही बरळणं हे सध्या किरण रिजिजूजींचं काम आहे. त्याच्यात काय असं म्हणणं आहे की काँग्रेसने इतका त्रास दिला की बाबासाहेबांना मानसिक त्रास झाला आणि त्यांना लवकर आजार जडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू लवकर झाला. आता हा नवीन इतिहासाचं नवीन पान लिहिण्याचं काम BJPचे नेते करतील. बाबासाहेब कसे वारले, बाबासाहेबांना शेवटच्या क्षणाला काय त्रास होत होता, सर्वात त्यांना त्रास कसला झाला. जर बाबासाहेबांना मनापासून यातना झाल्या असतील त्या एकाच गोष्टीच्या होत्या, या भारतातला भेदभाव, या भारतातला जातीपाती, अछूतछूत, सुवर्ण दलित हे आयुष्यभर बाबासाहेबांच्या हृदयाला झालेल्या यातना होत्या. त्या यातना निर्माण झाल्या होत्या आणि त्या या कोणामुळे झाल्या होत्या? हे छूत अछूत. आणि आम्ही संविधान मानत नाही हे कोण म्हणत होतं? बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला विरोध कोणी केला हे काय वेगळं सांगायला पाहिजे मी आता? किरण रिजिजूंनी त्याच्यावर भाष्य करावं. नाही, डब्बे एकमेकांना घासले हे मी सगळ्यात पॅसेंजरशी बोलून या निर्णयावर आलो आहे आणि मी डब्बे देखील दाखवलेत. माझ्या ट्विटमध्ये एका डब्बे पण आहेत, तो डब्बा घासून गेला आहे. त्याच्यावर भाष्यच करत नाही आहे रेल्वे. म्हणजे एक अपघात झाला, उद्या तसंच अपघात होऊ शकतो. डब्बे घासले कसे याचं उत्तर रेल्वेने द्यावं. आता माहीत नाही, आता काल होता पण काल आम्ही सभात्याग केलेला होता. देखो ऐसा है, इतिहास को बदल के रख देना और उसको बदल के सामने लाना ये बीजेपी का काम रहा है. कांग्रेस ने क्या किया इसकी जानकारी जिसको नहीं है उसके बारे में बात करना गलत हो जाएगा. संविधान सभा में बाबा साहब को किसने लाया? जो ड्राफ्टिंग कमेटी थी, मसूदा समिति जिसको बोलते हैं, उसका अध्यक्ष किसने बनाया? जिस समिति में 90% से ज़्यादा 90% से ज़्यादा लोग कांग्रेस के थे, उस कांग्रेस ने मसूदा समिति का अध्यक्ष किसको बनाया? तो उस मसूदा समिति के अध्यक्ष थे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर. और ये निर्णय किसने लिया? तो ये निर्णय गांधी और नेहरू ने लिया था. तो आप कौन सी बात कर रहे हो? अगर यातना हुई होगी बाबा साहब को तो 1950 में जब ये कहा गया कि हम बाबा साहब के संविधान को मानते ही नहीं है, भारत का संविधान नहीं है, भारत का संविधान ये मनुस्मृति है, और इसी मनुस्मृति को 1927 में बाबा साहब ने अंगार लगा दिया था.
कि ये भारत का सत्यानाश कर रही है, तो यातना कहाँ होती है? जब मैंने कोई बच्चा पैदा किया है, उस बच्चे को मारने की जब कोशिश होती है तो बाप को दुख होता है। मसूदा समिति के माध्यम से संविधान का बच्चा पैदा किसने किया? बाबा साहब ने किया। उसका गला घोटने का काम जिन्होंने किया, उसने सबसे ज़्यादा यातना बाबा साहब को दी। चेनितलाल यांनी असं म्हटलं की राज ठाकरे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे आम्हाला विचार मान्य नाही आहेत, काँग्रेसवर वेगळी मानू पाहतो, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? नाही, आता हे एवढं मोठं आहे सगळं की ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही म्हणजे पवारसाहेब ह्याच्यावर भाष्य करत नाही तोपर्यंत मी भाष्य करणं योग्य नाही. हे पवारसाहेबांनीच ह्याच्यावरती बोलावं लागेल आणि करावं लागेल. गुन्हे घडतील तर चर्चेत येईल ना. गुन्हे घडणार असेल त्याची चौकशी. असं आहे की व्यवस्थाच तिथली कोलमडली आहे तर बीड चर्चेत येणारच.